नमस्कार, माझं नाव वैशाली पोतले. माझं नाव विद्या बोढे. मला नाही इथं येऊन इतका आनंद होत आहे, कारण आज 22 वर्षानंतर आपण इथं आज आलो. इतकं मित्रमैत्रीण भेटल्या, सर लोक मिळाले, इतकं खूप म्हणजे खूपच मस्त वाटत आहे. म्हणजे घरी असं टेन्शनमध्ये वाटायचं, आज फ्री वाटत आहे मला. मला आज या शाळेत येऊन सर्व जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आणि सर्व शिक्षकांना भेटून खूप आनंद झालेला आहे. सर्व जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून खूप आनंद झालेला आहे आणि सर्व या सोहळ्यासाठी खूप दूरदूरून आमचे मित्र इथं आलेले आहेत. तुमचे नाव काय? शारदा गोरकर. तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. हां, ठीक आहे. जुन्या मित्रांना भेटून कसे वाटतंय? इतक्या वर्षानंतर आज पुन्हा भेट झाली, त्यामुळे खूप आनंद होत आहे. ठीक आहे. तुमचे नाव काय आहे? वृंदा उरकुळे. तुम्ही चारची बेल व्हायची तेव्हा कोणते गेम खेळायचे? खो खो, कबड्डी, मजा मस्ती. अच्छा, धन्यवाद. तुमचे नाव काय? विद्या बोढे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुम्ही शाळेत केलेली खोडी आठवते काय? हो, मला एक किस्सा खूप आठवतो. कारण सरांनी सांगितलं होतं की वंदे मातरम झाल्यानंतर आम्ही पहिले शाळेत कसे हातात पुस्तकं घेऊन येत होतो. पुस्तकं घेऊन असे म्हणजे की हे हाताने वाजवायचं नाही, वंदे मातरम झाल्यानंतर असं वाजवायचं नाही. तर मी तसं वाजवून घेतलं आणि सर माझ्याकडे सर्वजण पाहत होते. हे आठवण मला खूप छान आठवते अशी. क्षेत्रात काम करतात. मी आज कपडे शिवण्याचा व्यवसाय करता, टेलरिंगचा. नाव विद्या बोढे आणि मला आज या शाळेत येऊन खूप छान वाटत आहे. आणि मला प्रश्न केलेला आहे की तुम्हाला बालपणीचे दिवस छान वाटत होते की आताचे? तर मला वाटते की बालपणीचे पण दिवस छानच होते आणि आताचे पण छानच आहे. तर बालपणीचे दिवस पुन्हा येऊ शकत नाही आमचे, पण आम्ही जगण्याचा आज प्रयत्न करीत आहोत. त्या काळात मोबाईल नव्हता, तर तुम्ही मित्रासोबत काय करायचे? आम्ही एकत्र सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र येत होतो सगळेजण आणि घरी आमच्या असं खेळ खेळत होतो. लंगडी, कबड्डी, ते कंचा, वेगवेगळे असे खेळ खेळत होतो आम्ही. तेव्हा खूप मजा येत होती. आता मोबाईलपेक्षा तेव्हा जास्त मजा येत होती. धन्यवाद. मी गडचांदूरला राहते. मला नाही का, म्हणजे जेव्हा मी शाळेमध्ये येत होती, उशिरा येत होती, तेव्हा सर लोक नाही का, जेव्हा हजेरी घेत होते सर, तेव्हा मी उशिरा आल्यानंतर नाही का सरांना सांगत होती, का बरं आज उशीर झाला तुला? तर मी सांगत होती सरांना का आज मी शेतात गेली होती किंवा मम्मीने मला कामं सांगितले होते, असं काहीतरी बहाणा नाही का लावत होती मी. घरी म्हणजे घरी कामं होते, त्याच्यामुळे मी येऊ शकली नाही.